चला, तो आपण आता पहिलं जे युनिट आहे ते राहिलं आहे आपलं. आणि प्लीज म्हणतो मी तुम्हाला, मी जेवढं शिकवतो ना तेवढंच करून पेपराला जात जा. जास्त वाढीवपणा करतच नका जाऊ. जास्त वाढीवपणा कोणीच करू नये, काही उपयोगच पडत नाही त्याचा, उलटे मार्क पडतात. ठीक आहे, तो त्यासाठी जेवढं शिकवतो तेवढं नीट करा. पहिलं युनिट जे आहे ते प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड आहे. काय आहे? प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड. आता प्रॉपर्टी ऑफ फ्लूइडमध्ये आपल्याला करायचं काय बरं का, आपल्याला बेसिक थिअरी प्रश्न पण विचारून टाकतो. तो सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याकडे जर का असेल तर तो काय असतो बरं का, की हायड्रोलिक्स म्हणजे काय. सब्जेक्ट जो आहे तो आपला हायड्रोलिक्स आहे. पण बाळांनो तुम्हाला कळायला पाहिजे की हायड्रोलिक्स आला कुठून. त्यासाठी सगळ्यात पहिले जो सब्जेक्ट असतो तो असतो आपला फ्लूइड मेकॅनिक्स. काय असतो? फ्लूइड मेकॅनिक्स. फ्लूइड मेकॅनिक्स कोणाला बोलतात, तो फ्लूइड कोणाला बोलतात पहिले समजून घ्यावं लागेल. मेकॅनिक्सचा अर्थ होतो स्टडी. मेकॅनिक्सचा अर्थ काय होतो? स्टडी. पण फ्लूइड कोणाला बोलतात, ज्याची ॲबिलिटी आहे फ्लो व्हायची. जे पदार्थ फ्लो होतात, जे पदार्थ काय होतात? फ्लो होतात. जे पदार्थ फ्लो होतात, फ्लो होतात म्हणजे काय? वाहतात. जे पदार्थ फ्लो होतात, जे पदार्थ वाहतात त्यांना आपण फ्लूइड बोलतो. वाहणारे पदार्थ कोणकोणते आहेत? दोन आहेत. एक तर लिक्विड जे आहे ते पण फ्लो करतं, आणि दुसरं म्हणजे गॅस जो आहे तो पण फ्लो करतो. बरोबर आहे की नाही? तो गॅस आणि लिक्विड हे दोघांची कॅपॅसिटी असते फ्लो व्हायची. आता पुढे फ्लूइडची दुसरी डेफिनेशन आपल्याला अजून देता येते. ती कुठली? जे पदार्थ कंटिन्युअसली पसरत जातात. कळालं का? तो दुसरी डेफिनेशन काय द्यायची? जे कंटिन्युअसली डिफॉर्म होतात. शब्द काय वापरायचा आहे? डिफॉर्म. जे कंटिन्युअसली पसरत जातात, थोडासा जरी धक्का लावून दिला, तुम्ही पाणी फळशीवर सांडून टाकलं, उतार होता, उताराने वाहत पसरत जाईल ते. त्या अशा पदार्थांना देखील काय बोलतात? फ्लूइड. तो फ्लूइड म्हणजे काय बरं का, छोटासा धक्का मारल्यावरती बी जो कंटिन्युअसली पसरत जातो त्याला काय बोलतात? फ्लूइड. कंटिन्युअसली काय होतो? फ्लूइड डिफॉर्म होतो. ओके. तो फ्लूइड मेकॅनिक्स म्हणजे काय? माता स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज अ फ्लूइड मेकॅनिक्स. तो फ्लूइड मेकॅनिक्सची डेफिनेशन जर विचारली तर कसं बोलणार मी? स्टडी ऑफ द फ्लूइड. कशाचा? फ्लूइडचा. तो स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज अ फ्लूइड मेकॅनिक्स. बरोबर, पुढे जातो की सर या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये काय काय शिकावं लागतं? तुम्हाला शिकावं लागेल हायड्रोस्टॅटिक. काय शिकावं लागेल? हायड्रोस्टॅटिक. आणि दुसरं तुम्हाला शिकावं लागेल हायड्रोडायनॅमिक. अजून आपल्याकडे हायड्रोकायनेमॅटिक. तर तुमच्या लक्षात येईल बघा, हायड्रोस्टॅटिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर रेस्ट कंडिशन. हायड्रोचा अर्थ होतो वॉटर. हायड्रोचा अर्थ काय होतो? वॉटर. याचा अर्थ वॉटरचा स्टडी जर का रेस्ट कंडिशनमध्ये केला. रेस्ट कंडिशन कोणाला म्हणतात बाळा? रेस्ट म्हणजे काय? शांत, एका जागेवर शांत. ठीक आहे. तो हायड्रोस्टॅटिक म्हणल्यावरती काय बरं का, स्टडी ऑफ द वॉटर अंडर रेस्ट कंडिशन म्हणजे एका जागेवरती पाणी असताना अभ्यास करताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉटर टँकमध्ये असणारा पाण्याचा अभ्यास करताय. ठीक आहे. एका जागेवर पाणी काय माठ आहे, माठमध्ये पाणी, त्याचा अभ्यास करताय. तो पाणी जिथं शांत आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास करत असणार तर त्याला बोलणार हायड्रोस्टॅटिक. त्याला काय बोलणार? हायड्रोस्टॅटिक. पण हायड्रोडायनॅमिक म्हणजे काय? स्टडी ऑफ द फ्लूइड अंडर मोशन कंडिशन. वाहत्या पाण्याचा अभ्यास करताय तुम्ही. याचा अर्थ कोणते बरं का? मग आता कॅनलमधलं पाणी, गटरमधलं पाणी, नदीमधलं पाणी याचा अभ्यास करणं म्हणजे हायड्रोडायनॅमिक. पण हायड्रोडायनॅमिक शिकत असताना आपल्याला फोर्सेसला पण कन्सिडर करावं लागतं. डेफिनेशन कशी बनेल? इट इज द ब्रांच ऑफ, काय बोलणार? इट इज द ब्रांच ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स डिलिंग विथ द स्टडी ऑफ द वॉटर अंडर मोशन कंडिशन कन्सिडरिंग दी फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. याचा अर्थ ते जे फ्लूइड वाहते ते कशामुळे वाहते, त्याला किती फोर्स लागलेला आहे, याचा जर का तुम्ही अभ्यास करत असणार तर त्याला बोलतात हायड्रोडायनॅमिक. तो ह्या डेफिनेशन विचारतो 2 मार्काला. कळतंय का नाही? हायड्रोस्टॅटिक म्हणजे कळालं, हायड्रोडायनॅमिक कळालं. हायड्रोकायनेमॅटिक म्हणजे काय? कायनेमॅटिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ द वॉटर. जर मी हायड्रो बोलतोय तो हायड्रोचा अर्थ काय झाला? वॉटर. स्टडी ऑफ द वॉटर अंडर मोशन कंडिशन विदाऊट कन्सिडरिंग दी फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. अरे तुम्ही वाहत्या पाण्याचा अभ्यास करताय पण त्या पाण्याला फोर्स किती लागला आहे ते तुम्ही बघणार नाही. म्हणजे फक्त कशाचा अभ्यास करतो? व्हेलॉसिटीचा, ॲक्सिलरेशनचा. कळालं का? याचा अभ्यास करता तुम्ही. तर हे झालं आपलं मुख्य. पुढे अजून आपल्याला प्रकार असतात काही. हायड्रोलिक्स असतो. हायड्रोलिक. ठीक आहे. पॉज करा. मग आता हायड्रोलिक जे काय आहे, हायड्रोलिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ द वॉटर. हायड्रोलिक म्हणजे काय? स्टडी ऑफ वॉटर अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन. रेस्ट ऑर मोशन कंडिशनमध्ये वॉटरचा अभ्यास करायचा आहे. कशाचा? वॉटरचा. तो कसं लिहिणार? स्टडी ऑफ द वॉटर अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज हायड्रोलिक्स. त्याला काय बोलतात? हायड्रोलिक्स. मी एवढे सगळे पॉईंट बोललो, याच्यापैकी एक तरी 2 मार्काला प्रश्न येईल. व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या, मी रिव्हिजन देतो. हायड्रोलिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ द वॉटर अंडर रेस्ट ऑर मोशन कंडिशन इज कॉल्ड ॲज अ
हायड्रोलिक्स. हायड्रोलिक्समध्ये तुम्हाला अजून 2 प्रकार दिसायला भेटतील असं बोललं तरी चालेल. कुठला? एक आहे हायड्रोस्टॅटिक, हायड्रोडायनॅमिक, हायड्रोकायनेमॅटिक. हायड्रोस्टॅटिक कोणाला बोलतात? स्टडी ऑफ वॉटर ओनली रेस्ट कंडिशन. स्टडी ऑफ वॉटर इन अ मोशन कंडिशनला काय बोलतात? हायड्रोडायनॅमिक किंवा हायड्रोकायनेमॅटिक. पण हायड्रोडायनॅमिक कोणाला बोलणार? स्टडी ऑफ द वॉटर अंडर मोशन कंडिशन विथ कन्सिडरिंग द फोर्स, त्याला बोलतात हायड्रोडायनॅमिक. आणि हायड्रोकायनेमॅटिक म्हणजे काय? स्टडी ऑफ द वॉटर अंडर मोशन कंडिशन विदाऊट कन्सिडरिंग द फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोशन. हे डेफिनेशन झालेले आहे. आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स इन इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड इरिगेशन इंजिनिअरिंग. 4 मार्काचा प्रश्न 101% येतोच. समजलं का? थिरीवाले जे आहेत ज्याला थिरी करायची असे प्रश्न करा. तर पुढचा पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ व्हॉट? ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स इन इरिगेशन इंजिनिअरिंग. इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय येते बाळांनो? अरे ही असते नदी, या नदीवरती बांधायचा डॅम. डॅम म्हणजे एक स्ट्रक्चर असतो. लक्ष दे रे, इकडे दे, तुझी नजर इकडे पाहिजे बरं का. तो नदीवरती काय बांधायचा? डॅम. एकदम पुरं फोकसमध्ये बसायचं. मी कसं बसलोय? एनर्जेटिक. तो नदी जी आहे या नदीवरती डॅम बांधलाय. या डॅम बनवल्यामुळे इकडच्या बाजूला पाणी साठलं जाईल. साठवलेल्या पाण्याला बोलतात रिझर्वायर. काय बोलतात? रिझर्वायर. मग आता होतंय काय? या रिझर्वायर कडून जे आहे इकडून आपण काय काढून टाकतो? कॅनल. काय बनवतो? या कॅनल पासून आपण दुसरा कॅनल काढणार, दुसऱ्या कॅनल पासून तिसरा कॅनल, असं करत करत आपण वावरापाशी आलो. तर हे आहे काय बरं का? हा फील्ड एरिया आहे. हे शेतीचा एरिया आहे. आणि या शेतीच्या एरियामध्ये आपण पाणी पाठवणार. तो मग हे सगळं जे क्षेत्र येऊन जाते, डॅमपासून पाणी घेणे, कॅनलमध्ये पाठवणे, कॅनलमधून शेतात पाठवणे, हे सगळं जे काही आहे या सगळ्यांना आपण काय बोलतो? ठीक आहे. त्या सगळ्यांना आपण काय बघणार आहे? हॉरिझॉन्टल पकड ना म्हणा, असं तिरपणं कोणा पकडू सोड. तर मग आता हे शेतीचं आहे बरोबर का? तर मग नदीवरून पाणी आपण शेतापर्यंत आणून टाकलं, नदीमधून पाणी आपण शेतापर्यंत आणून टाकलं. हे सगळ्याचा अभ्यास जो केला गेला आहे, कुठे करतात याचा अभ्यास? इरिगेशन. इरिगेशन म्हणजे काय? जेव्हा देवाघरचं पाऊस पिकांना, म्हणजे देवाघरचं पाणी पिकांना भेटत नाही तेव्हा आपल्याला पाणी द्यावं लागते पिकांना. आपण पिकांना पाणी जे देतो त्यासाठी आपल्याला जेवढं पण काही करावं लागलंय, हे सगळं कशात करावं लागलंय? तर याला काय बोलतात? इरिगेशन. मग इरिगेशनमध्ये हायड्रोलिक्सचा काय वापर आहे? 1 नंबर. ॲप्लिकेशन ऑफ द इरिगेशन, ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स इन इरिगेशन इंजिनिअरिंग. 1 नंबर. कशासाठी? टू डिझाईन हायड्रोलिक स्ट्रक्चर. टू डिझाईन हायड्रोलिक स्ट्रक्चर. हायड्रोलिक स्ट्रक्चर म्हणजे काय रे बाळांनो? डॅम, कॅनल, ETC. तो डॅमला डिझाईन करणं, कॅनलला डिझाईन करण्यासाठी आपल्याला लागतो. 2 नंबर काय? दुसरा जर बघायला गेलात तर दुसरा आहे की एक कॅनलमध्ये पाणी जे वाहत आहे त्याचा डिस्चार्ज काढावा लागतो, स्पीड काढावा लागतो मला. तो आपण काय म्हणणार? टू डिटरमाइन द डिस्चार्ज किंवा फ्लो, डिस्चार्ज ऑफ वॉटर इन कॅनल. तर कॅनलमध्ये किती डिस्चार्ज आहे ते करण्यासाठी पण तुम्हाला वापरावं लागेल की नाही बाळांनो? क्लिअर आहे का? कुठपर्यंत आले बघा. तो डॅमची डिझाईन झाली, कॅनलमध्ये जे पण पाणी वाहत आहे त्याचा डिस्चार्ज किती तो पण मी मोजून टाकतो. पुढे काय बरं का आता आपले पुढचं काय? तो डिस्चार्ज जसं मी बोलतात त्याच्यात व्हेलॉसिटी सगळं येऊन जातं. तुम्ही डिस्चार्ज बोलून तुम्ही चूक केली तर तुम्हाला आता ते परत बोलता येणार नाही. पुढचं काय आता? efficiency of pump, power required for पॉवर. आता पॉवर रिक्वायर काढायला लागते आपल्याला. पुढचा आता जो डॅम आहे त्या डॅमच्या वरच्या बाजूला, अपस्ट्रीम बाजूला जे पाणी स्टोअर होतं ते डॅमवरती प्रेशर लावतं आणि ते प्रेशर आपल्याला काढावं लागतं. त्याला बोलतात टोटल प्रेशर. आठवते का टोटल प्रेशर कोणाला बोलतात? टोटल प्रेशर हा एक फोर्स असतो. काय असतो? इट इज द फोर्स विच इज ऍक्टिंग बाय द वॉटर टू ऑन द सरफेस इन कॉन्टॅक्ट. सरफेस इन कॉन्टॅक्ट. मग मला सांगा बाळांनो इथं काय बोलणार? टू डिटरमाइन द टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. नाही समजलं का? अरे त्या डॅमच्या वरच्या बाजूला साठवलेल्या पाण्याचा प्रेशर लागेल, तो पूर्ण काढावा लागेल. तो काय डिटरमाइन करावा लागेल? टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर. सेंटर ऑफ प्रेशर कोणाला बोलतात? सेंटर ऑफ प्रेशर म्हणजे काय? ज्या पर्टिक्युलर पॉइंटला काय बोलतंय? ज्या पॉइंटला टोटल प्रेशर लागतो त्या पॉइंटला बोलतात सेंटर ऑफ प्रेशर. हा खालून किंवा वरून आपण मेजर करत असतो. ओके का? 3 झाले. चौथं सांगा. 3 झाले. चौथं सांगा. चौथा काय आता? टू डिटरमाइन द पॉवर. टू डिटरमाइन पॉवर रिक्वायर फॉर द पंप.
पॉवर रिक्वायर फॉर पंपला पॉवर किती लागते कसं फाइंड आउट करतात. तो पंप कुठला सेंट्रिफ्युगल पंपला पॉवर किती लागते. पॉवर इज इक्वल टू रो जी एच एम क्यू डिवाइड बाय नीटा. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पॉवरचं एक्झाम्पल मिस करून चालणार नाही. पॉवरचं एक्झाम्पल तुमच्याकडे असायला पाहिजे. डिस्चार्ज विअर नॉट्स हे पार्ट असायला पाहिजे. समजलं का. हे इथंच तुमची पासिंग होऊन जाते. ओके का. कधी कधी आज पॉवरचा क्वेश्चन 2दा येऊन जातो, 6, 4, 10 होऊन जातात. तो पॉवरचा फॉर्म्युला आणि पॉवरचे सगळे गणित सॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुमच्या त्या प्लेलिस्टमध्ये ते आहेत. डन. चलो तो मग आपण ॲप्लिकेशन झाले. आता पुढचं ॲप्लिकेशन बघूया. ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स इन इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग. पुढचं काय बघायचं आपल्याला. ॲप्लिकेशन ऑफ हायड्रोलिक्स इन इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कशात बघायचं आहे. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. बघा फास्टमध्ये सांगा. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये ॲप्लिकेशन काय काय बघावं सांगा. टू डिटरमाइन डिस्चार्ज, टू डिझाईन वॉटर ट्रीटमेंट प्लांट. बघा टू डिझाईन पाईपलाईन अँड वॉटर ट्रीटमेंट प्लांट क्लिअर आहे का बाळांनो. दुसरं बोला. या सिवेज कळतं का तुम्हाला. आपल्या घरामधलं जे सांडपाणी असतं त्या सांडपाण्याला आपल्याला डायरेक्टली नदीमध्ये सोडता येत नाही, कारण ते खूप जास्त विषारी असतं. मग आपल्याला त्याला ट्रीटमेंट प्लांटवरती जाऊन दुरुस्त करून मग ते पाण्याची थोडं म्हणजे जरा नीट स्वच्छ करून मग त्याला नदीत सोडावं लागतं. मग हे सगळं एकत्र कशात येतं. हे येतं कशात येतं. हे म्हणजे इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये कशात येतं. मग मला सांगा बाळा हो, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये हे पहिलं सांगितलं तुम्हाला ट्रीटमेंट प्लांटला डिझाईन करायचं बोललो. पुढे काय. पाईपलाईन बी झाली. पुढे बोला. टू डिटरमाइन द डिस्चार्ज, टू डिटरमाइन द पंप आहे तेच आहेत. परत लिहा. टू डिटरमाइन द डिस्चार्ज ऑफ वॉटर इन पाईपलाईन. चौथा पॉईंट काय झाले 2. तिसरं सांगा. हां इस्टिमेशन ऑफ फ्लो डिस्चार्ज झालं ना. पुढे बोला. तिसरं काय. पंप. टू डिटरमाइन द power required for pump, to determine power required for. हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि पाईपलाईनला जर वेगळं केलं तर 4 पॉईंट तुमचे तशी होऊन जातं. अजून काय पवन बघ. ओके का. या पद्धतीने याचे 4 बनवा आणि हे परीक्षेमध्ये आलं तर लिहून काढा. जमेल का. तो हे झाला आपला बेसिकचा पार्ट. याच्यामध्ये अजून काय लक्षात घ्यावं लागतं. पुढचा एक प्रश्न आपल्याला विचारतो. आयडियल फ्लूइड रिअल फ्लूइड कुठला असतं. आयडियल फ्लूइड रिअल फ्लूइड. हे सांगा बाळांनो. आयडियल फ्लूइड कोणाला बोलतात. आयडियल फ्लूइड हे बाळा. आयडियल फ्लूइड सांग रे. आयडियल फ्लूइड कोणाला बोलतात. इट इज द टाईप ऑफ द फ्लूइड विच इज जनरली इमॅजिनरी. अस्तित्वात नाही आहे तो, इमॅजिन करून ठेवला आहे. कसं आहे बरं का सर. 2 मार्काला त्याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. आयडियल फ्लूइड इज अ टाईप ऑफ द फ्लूइड विच हॅव 0 विस्कोसिटी. किती. 0 विस्कोसिटी, 0 सरफेस टेन्शन, इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. काय असतो हा. तो बघा बरं. इट इज द फ्लूइड हॅव्हिंग 0 विस्कोसिटी, 0 सरफेस टेन्शन अँड इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. काय असतो तो. इनकॉम्प्रेसिबल. समजलं का. हे 3 पॉईंट लक्षामध्ये ठेवायचे. आयडियल फ्लूइड हा इमॅजिनरी असतो. तो कसं बोलणार. इट इज द इमॅजिनरी फ्लूइड विच हॅव 0 विस्कोसिटी, 0 सरफेस टेन्शन अँड विच इज इनकॉम्प्रेसिबल इन नेचर. कळलं का. हा काय इमॅजिनरी फ्लूइड. काय हा. जमेल कायची डेफिनेशन. पुढे काय बाळांनो आपल्याकडे. पुढे आहे रिअल फ्लूइड. पुढे काय. रिअल फ्लूइड कोणाला बोलतात. इट इज द टाईप ऑफ द फ्लूइड. काय असते याच्याबद्दल. काय. हॅव सम विस्कोसिटी. तो याची विस्कोसिटी पण असते. याचा सरफेस टेन्शन पण असतो. तो विस्कोसिटी आहे, सरफेस टेन्शन आहे अँड विच इज कॉम्प्रेसिबल इन नेचर. मी असं तुम्हाला दोघं का बोललो बाळा. आणि हा जो आहे ना हा प्रॅक्टिकल फ्लूइड आहे. हा काय आहे. प्रॅक्टिकल फ्लूइड आहे. मग तुम्हाला इथं 4 पॉईंट दिसत नाही का. 4 पॉईंट आहेत बघा. जर मला फरक स्पष्ट करायला लावलं ना त्याने तरी 4 पॉईंट बनवून टाकेल मी. कसं काय. आयडियल फ्लूइड आणि रिअल फ्लूइडमध्ये फरक स्पष्ट करायला लावला. तो आयडियल फ्लूइड काय. इट इज द इमॅजिनरी फ्लूइड. रिअल फ्लूइडमध्ये इट इज द प्रॅक्टिकल फ्लूइड. इकडे दुसरं. आयडियल फ्लूइड हॅव 0 विस्कोसिटी, रिअल फ्लूइड हॅव सम विस्कोसिटी. आयडियल फ्लूइड हॅव 0 सरफेस टेन्शन, रिअल फ्लूइड हॅव सम सरफेस टेन्शन. चौथा.
आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल आणि रिअल फ्लुइड इज कॉम्प्रेसिबल. आणि एक्झाम्पल बी देऊन टाकाय ओके का. हे 4 पॉईंट तुम्हाला जमून जातील. बोला क्लिअर आहे का सांगा. आता आपण जाणार आहोत आपल्या मुख्य पार्टकडे.